Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण इयत्ता 9वी इंग्लिश ब्रिज कोर्स मधील ॲक्टिव्हिटी 25 पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअरिंग क्वेश्चनर्स, म्हणजेच प्रश्नावली तयार करणे. ॲक्टिव्हिटी मधील पहिला पॉइंट आहे लर्निंग आउटकम, म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. Prepares questionnaires to interview people to take a survey as a part of project. लोकांची मुलाखत घेण्यासाठी किंवा एखाद्या सर्वेचा भाग म्हणून विद्यार्थी प्रश्नावली तयार करायला शिकतील. ॲक्टिव्हिटीचा दुसरा पॉइंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, शिक्षकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे टीचर एक्सप्लेन्स द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी टू स्टुडंट्स. दुसरी सूचना आहे टीचर रीड्स द क्वेश्चन्स. तिसरी सूचना आहे हेल्प्स स्टुडंट्स टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स. चौथी सूचना आहे हेल्प्स देम टू अंडरस्टँड व्हर्बल क्वेश्चन्स. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नांची माहिती, प्रश्नांची रचना याबद्दलची माहिती या भागामध्ये देतील. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉइंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना. स्टुडंट्स लिसन द व्हेरियस क्वेश्चन्स, विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थी ऐकतील. स्टुडंट्स अंडरस्टँड द क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू फ्रॉम द गिव्हन लिस्ट. इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी दिलेले प्रश्न विद्यार्थी समजून घेतील. स्टुडंट्स सीक हेल्प ऑफ फॅसिलिटेटर्स टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन. प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्यासाठी विद्यार्थी पालक किंवा शिक्षकांची मदत घेतील. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉइंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, म्हणजेच अध्ययन कृती. टीचर एक्सप्लेन्स द क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन्स टू बी आस्क्ड इन द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्याचा क्रम शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगतील. टीचर रीड्स आउट फ्यू ऑफ द क्वेश्चन्स अँड हेल्प हिम आयडेंटिफाईंग अँड अरेंज द एक्सपेक्टेड सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. शिक्षक काही प्रश्न विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील, समजावून सांगतील. स्टुडंट्स अरेंज द क्वेश्चन्स फ्रॉम द गिव्हन लिस्ट. दिलेल्या लिस्टमधून विद्यार्थी प्रश्नांचा क्रम योग्य प्रकारे लावतील. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू फ्रेम क्वेश्चन्स फ्रॉम द गिव्हन रँडम वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अबव क्वेश्चन्स टू अंडरस्टँड स्ट्रक्चर. दिलेल्या पॉइंट्सच्या आधारे विद्यार्थी प्रश्न तयार करतील. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. शब्द किंवा पॉईंट्स, वर्ड्स और पॉईंट्स दिलेले आहेत फॉर द इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सिंगर. समजा आपल्याला एखाद्या प्रसिद्ध गायकाची मुलाखत घ्यायची आहे, तर त्यासाठी काही शब्द किंवा त्या शब्दांपासून कसे प्रश्न तयार करायचे, त्या पॉईंट्सच्या आधारे कसे मुलाखतीचे प्रश्न तयार करायचे याविषयीची माहिती आपण इथे पाहूया. उदाहरणार्थ दिलेले शब्द किंवा पॉईंट्स आहेत बर्थ प्लेस अँड फॅमिली, टीचर अँड ट्रेनिंग, करियर, रिस्पॉन्स ऑफ पीपल और सोसायटी, अवॉर्ड्स अँड ऑनर्स, ॲडव्हाइस टू यूथ्स. हे 5-6 पॉईंट्स दिलेले आहेत. या 5-6 पॉईंट्सच्या आधारे आपल्याला या ठिकाणी एक प्रश्नावली किंवा क्वेश्चनेअर तयार करायची आहे. पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न तयार होतील. या प्रश्नाचा क्रम, त्यांची क्रोनॉलॉजी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. दिलेल्या पॉईंटचा वापर करून कशा प्रकारे प्रश्न तयार केलेले आहेत हेही लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ पहिला प्रश्न, विल यू प्लीज टेल मी अबाउट युअर बर्थ प्लेस, फॅमिली अँड चाइल्डहुड. व्हर्बल प्रश्न जरी असला तरी या 2-3 पॉईंट विचारून त्या गायकाला आवश्यक ती माहिती द्यायला या ठिकाणी भाग पाडलं जाऊ शकतं. दुसरा प्रश्न, हू वॉज युअर टीचर अँड व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डिड यू गेट. अशा प्रकारचा प्रश्न दुसऱ्या पॉईंटवर आधारित तयार केलेला आहे. घटनांचा किंवा प्रश्नांचा क्रमही आपल्याला नीट लक्षात ठेवायचा आहे. तिसरा प्रश्न आहे व्हाय डिड यू चूज सिंगिंग ॲज युअर करियर. तुम्ही गायन हे तुमचं करियर म्हणून का निवडलं. चौथा प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ रिस्पॉन्स डिड यू गेट इन द प्रोग्राम्स. तुम्हाला तुमच्या गायनाच्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळतो. पाचवा प्रश्न आहे
विच इज द मेमोरेबल अवॉर्ड यू हॅव रिसिव्ड? तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या सन्मानापैकी अविस्मरणीय असा सन्मान कोणता आहे? आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज युअर मेसेज टू द यंग जनरेशन? नवीन पिढीला तुमचा काय संदेश असेल? तर अशा प्रकारे दिलेल्या 5-6 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी 6 प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमधील प्रश्नांचा किंवा माहिती मिळवण्याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न कशा प्रकारे तयार केलेले आहेत, प्रश्नांचं स्ट्रक्चर तेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण घेणारी मुलाखत चांगल्या प्रकारे कशी होईल, आपल्याला चांगली माहिती त्या व्यक्तीकडून कशा प्रकारे घेता येईल, या दृष्टीनं विचारपूर्वक अशा प्रकारच्या प्रश्नांची रचना आपल्याला या ठिकाणी करायची असते. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. टीचर एक्सप्लेन्स द सेम क्वेश्चनेअर फॉर अदर इंटरव्ह्यू दॅट इज अबाउट फ्रेंड, टीचर एटसेट्रा विथ द हेल्प ऑफ डेमो इंटरव्ह्यू. या ठिकाणी आपण आणखी एक अशी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण आपल्या मित्राची किंवा शिक्षकाची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. एक्झाम्पल, युअर फ्रेंड हॅज टॉप्ड द SSC examinations. You have to interview him or her. Prepare a set of 5 to 6 questions to ask him or her. असं गृहीत धरायचं आहे की तुमच्या मित्राने SSC परीक्षेमध्ये टॉप केलेला आहे किंवा तुमच्या शाळेमध्ये तो फर्स्ट आलेला आहे. You have to interview him or her. तर तुम्हाला त्या मित्राची किंवा मैत्रिणीची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रिपेअर अ सेट ऑफ 5 to 6 questions to ask him or her. त्या आपल्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी आपल्याला 5 ते 6 प्रश्नांची एक प्रश्नावली तयार करायची आहे. तर कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असले पाहिजेत किंवा कोणते प्रश्न आपण निवडायचेत की जेणेकरून आपल्याला आवश्यक अशी माहिती त्यापासून मिळेल, त्याच्याकडून घेता येईल, याचा विचार करून आपण हे प्रश्न तयार करायचे आहेत. पाहूयात प्रश्न. पहिला प्रश्न, व्हॉट वेअर युअर फिलिंग्स व्हेन यू हर्ड दिस न्यूज? आपला तो मित्र शाळेत प्रथम आलेला आहे, शाळेत त्यानं टॉप केलेला आहे, ही बातमी त्याला समजली तेव्हा त्याला कसं वाटलं, त्याच्या भावना काय होत्या हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारलेला आहे. दुसरा प्रश्न, व्हॉट वॉज युअर स्टडी रुटीन? मग हे विचारल्यानंतर आपण त्या मित्राचं अभ्यासाचं नियोजन किंवा स्टडी रुटीन कशा प्रकारचं होतं याविषयीची माहिती विचारू शकतो. कशा प्रकारे त्यांना अभ्यास केलेला आहे याची माहिती आपल्याला मिळू शकते. तिसरा प्रश्न, विच सब्जेक्ट्स डिड यू प्रिपेअर वेल? तू विशेषतः कोणत्या विषयांची तयारी केली की जेणेकरून तुला हे यश मिळालं, अशा आशयाचा हा प्रश्न आहे. चौथा प्रश्न आहे, हाऊ डिड द टीचर्स इन्स्पायर यू? म्हणजे तुझ्या शिक्षकांनी तुला कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं. पाचवा प्रश्न, हाऊ डिड युअर फॅमिली सपोर्ट यू? तुझ्या कुटुंबियांनी तुला कशा प्रकारे सपोर्ट केलं किंवा आधार दिला, प्रोत्साहन दिलं, याविषयीची माहिती या उत्तरादाखल आपल्याला मिळू शकते. आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन? म्हणजेच तू पुढं भविष्यात काय करायचं ठरवलेलं आहे, तुझा फ्युचर प्लॅन काय आहे, याविषयीची माहिती आपल्याला या प्रश्नातून मिळू शकते. तर अशा प्रकारे या 6 प्रश्नांच्या आधारे आपण त्या आपल्या मित्राची मुलाखत या ठिकाणी घ्यायची आहे आणि आपल्याला आवश्यक ती माहिती उत्तरादाखल आपण मिळवायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. पहिला पॉईंट, टीचर हेल्प्स टू यूज क्वेश्चनेअर्स टू इंटरव्ह्यू अनदर पर्सन. अशा प्रकारची प्रश्नावली करतील. टीचर आस्क्स विच ऑफ these questions from learning activity and demo activity can be used. या आधी पाहिलेल्या लर्निंग ॲक्टिव्हिटी आणि डेमो ॲक्टिव्हिटीमधील कोणते प्रश्न आपल्याला इतर व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी उपयोगी पडू शकतील. तिसरा पॉईंट, टीचर आस्क्स टू फ्रेम फ्यू अदर व्हर्बल क्वेश्चन्स रिप्लेसिंग मॉडल ऑक्झिलियरीज. शिक्षक विद्यार्थ्यांना आणखी इतर काही व्हर्बल क्वेश्चन्स तयार करायला सांगतील. ॲक्टिव्हिटीमधील 7वा पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू यूज इंटरव्ह्यू ऑफ ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स ऑन द इंटरनेट टू लिसन अँड राईट क्वेश्चनेअर फॉर द इंटरव्ह्यू.
इंटरव्ह्यूच्या संदर्भात असणाऱ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स ऐकायला पाहायला सांगतील आणि त्यातील काही प्रश्न इंटरव्ह्यूसाठी वापरायला सांगतील. त्या प्रश्नांची एक प्रश्नावली तयार करायला सांगतील. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. टेक द इंटरव्ह्यू ऑफ युअर नेबर विथ द हेल्प ऑफ क्वेश्चनियर. विद्यार्थ्यांनी आपल्या शेजाऱ्यांची मुलाखत घ्यायची आहे. त्यांचा व्यवसाय किंवा त्यांचं काम, त्यांचं क्षेत्र या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी विद्यार्थी विशिष्ट प्रश्नावली तयार करतील आणि त्या प्रश्नावलीच्या आधारे आपल्या शेजाऱ्यांची मुलाखत त्यांनी घ्यायची आहे. यासाठी तयार केलेले प्रश्न विद्यार्थ्यांनी वहीत लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ती प्रश्न आणि उत्तरं विद्यार्थ्यांनी वहीत लिहून ठेवायची आहेत. पुढचा पॉईंट आहे पिक्चर व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी दिलेल्या लिंकमध्ये जो काही अभ्यासपूरक भाग आहे तो विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड म्हणजेच मी आज काय शिकलो. स्टुडंट्स लर्न्ड द स्ट्रक्चर्स ऑफ क्वेश्चन्स. विविध प्रश्नांच्या रचना विद्यार्थी या कृतीमध्ये शिकलेले आहेत. स्टुडंट्स लर्न्ड टू फ्रेम 5 to 6 सिंपल क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. मुलाखत घेण्यासाठी साधे सोपे 5 ते 6 प्रश्न तयार करण्याची कृती विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेले आहेत. स्टुडंट्स लर्न द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस दॅट इज व्हर्बल अँड ओपन एंडेड क्वेश्चन्स. वाक्याचे प्रकार किंवा व्हर्बल क्वेश्चन आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेले आहेत. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची मालिका किंवा प्रश्नावली तयार करून मुलाखत घेण्याचं तंत्र विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.